मित्रांनो हसताय ना, हसलेच पाहिजे, जोरात म्हणायला पाहिजे होतं. तर मी आज जातोय गावाला. बाबा आजारी आहेत ना, मग बाबांना तिथे बाबांची काळजी घेण्यासाठी, बाबांची सेवा करण्यासाठी मी गावाला जातोय. हा मी जातोय आता तिथे. आता किती वाजले? 4 वाजले का? 4:15 झाले. 2 तास लागतात मला हळूहळू जायला. तर मग भेटू आपण नंतर. हा हो, चांगला अभ्यास करा, मजा करा. चला तर मग, बाय बाय. तर मित्रांनो, आता मला परत अनपुर्लीला जायचंय आणि आता मी निघतोय. 4:15 वाजण्यात आलेले. तर वैशाली घरीच राहणार आहे. द्रोणाली तर शाळेत गेली आहे. आरुष कुठे गेला असेल? बाहेर गेला असेल. तो कुठे? गच्चीवर आहे का? तर आता मोटरसायकलवर जायचंय. आपली जी रानपेर आहे तिच्यावर. मध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवेल कुठे थांबलो, की इथपर्यंत पोहोचलो किंवा इथपर्यंत पोहोचलो असं दाखवेल मी तुम्हाला. तर मग चला आपली जर्नी सुरू करूया. हसताय ना, हसलेच पाहिजे, हसलेच पाहिजे. यांना कायम हसलेच पाहिजे, कायम हसलेच पाहिजे. चला तर मग. ही घेतली गाडीची चाबी, ही घेतली बाईक, बॅग, बाईकनी बॅग. चाललो मी आता गावाला. टोन 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 टोन. हे घातले आता बूट. शेरो नेहा बाय बाय. गावाला चाललो मी. तो हा आला का दादू? हे हायवे, आता हा एरंडोल हायवे, जळगाव एरंडोल. ह्या गाड्या जात आहेत. आणि बघा हे मागून आलो मी पोद्दार शाळेकडून. हे पोद्दार स्कूल आहे इथे. आता आपल्याला जायचं आहे बांबोरीकडे. रस्ता जाईल बांबोरीकडे आणि हा पुढे हायवेला लागेल थोड्याच अंतरावर. इथे पेट्रोल टाकून घेतलं. आता हायवेने जाणार आहेत आपण. पेट्रोल टाकलं तर पेट्रोल पंपवरून मसावत नेरी. आणि इकडे जो बांध दाखवला आहे, इकडे पद्मालय जातो. हा जो झेंडा दिसतोय तिथून गेट आहे. त्या गेट मधून घुसावं लागतं पद्मालयला जायला. हे बघा, हेच गेट आहे पद्मालयला जाण्यासाठी. केळीचे वेपर आणि हे हायवे आहे तिथे. तर हे गेट बनवलंय हे श्री रघुनाथ मोहनलाल राठी यांनी बनवलंय. प्रवेशद्वार समर्पण 5/5/2010 हे गेट बनलंय. हे जे रघुनाथ मोहनलाल राठी हे राहणार धामणगाव यांच्याकडून आहे. कारण हे पद्मालयचा जो डोंगराळ भाग आहे इथे सुनसान राहतं. त्याच्यामुळे अंधार पडण्याच्या आत आपल्याला हे क्रॉस करायचं आहे. मग आपण लागू पुढच्या मेन रस्त्याला डोंगर. तर इथे 12 ज्योतिर्लिंगांचं मंदिर आहे. या मंदिराचा हा बोर्ड आहे इथे. जय दशा माता मंदिर पण इथे. आणि हा त्याचा झेंडा आहे, बोर्ड आहे. इकडे मंदिर आहे. तर हा आहे तो डोंगर. हा डोंगर आता सुरू झाला. इथून डोंगराळ रस्ता. इथून आता बघा किती सुनसान. इकडे पण सर्व डोंगरच डोंगर आहे. या साईडला पण डोंगर आहे छोटे छोटे. पण इकडे आता थोडा उंच आहे अजून. तर हा रस्ता एकदम सुनसान आहे. इथे जर मोटरसायकलचं काही बिघडलं, पंक्चर झाली किंवा काही इंजनमध्ये फॉल्ट झाला तर इथे कुठलीही सुविधा नाही. इथे म्हणजे कुठलाही चान्स नाही. अजून आत्ताशी डोंगरची सुरुवात केली आपण. आता डोंगर पार कसा होतो ते बघा. पूर्ण डोंगर तर नाही दाखवणार, पण मध्ये मध्ये मी थांबेल. चला मी. पावसाळा सुरू होईल तेव्हा इथे हिरवगार राहील. आणि तुम्हाला मंदिर पण दाखवतो, थोडं थांबा. तर हे बघा, जे असे वृक्ष भरपूर आहेत जे माझ्या मागे दिसत आहेत तुम्हाला, जे आता सुकून गेलेले आहेत. आणि जेव्हा हे वृक्ष पावसाळ्यामध्ये होतात तेव्हा हे हिरवेगार असतात. ओम श्री गणेशाय नमः. पावसाळ्यामध्ये इतकं सुंदर वाटतं, हिरवगार वाटतं. इथे खूपच हिरवगार वाटतं. कारण हा जो डोंगर आहे आपल्याला अंधार पडण्याच्या आतच पार करावा लागेल. कारण की थोडंसं रिस्की असतं आणि सुनसान असतं इथे एकदम. तर आवडतोय ना आमचा ब्लॉग. आम्ही याच्या आधी पण ब्लॉगमध्ये थोडं थोडं दाखवलंय, पण आज मी सविस्तर माझा प्रवास दाखवतोय.
जो की पद्मालयच्या डोंगरला पार करून जाणारा रस्ता आहे. आजच्या ब्लॉग मध्ये हे सर्व सविस्तर मी दाखवतोय. ते उभी आहे आपली रॅमपेरी काढू आपण आणि चला जाऊ. हे बघा हा तलाव आहे. इथे जे पाणी दिसतंय ना त्याला तलाव म्हणतात. इथे कमळ पण फुलतात म्हणजेच फुलतात. तर हे मंदिराचा हा प्रवेशद्वार आहे इकडून. मग काय होतं की दर्या खोऱ्या पण आहेत, त्याच्यामुळे एकदम हळू चालवावं लागतं गाडी. आणि गाडी हळू चालवल्यानंतरच तुम्हाला व्यवस्थित सेफ्टीने जाता येऊ शकते इथून. तर अशा पद्धतीने हे बघा किती खोल दर्या आहे तिथे. मी एकदम हळू आणि सेफ्टी पद्धतीने बाईक चालवतोय. आता याचा डोंगराळ भाग आहे हा. तर हा डोंगराळ भाग इतका खोल आहे, खाली खोल आहे म्हणजे जवळजवळ 500 फूट खोल असू शकतो. एकदम सुंदर. हे बघा पूर्ण सुनसान एकदम म्हणजे कोरडे झाडे सुकलेले तिथे. हे बघा इथे कॉर्नर पण किती आहेत. मोठे कॉर्नर आहेत. कठीणच आहे एकदम. आपली बाईक खूपच जबरदस्त आहे, त्याच्यामुळे वजनदार बाईक असल्यामुळे ही चालायला कम्फर्टेबल वाटते. आता आली सपाटी. डोंगर पार करून घेतला आणि उजेड समज पार करून घेतला. आता काही रिस्क नाही. आता मेन रोड लागून जाईल, त्याच्यामुळे आता काही रिस्क राहत नाही. हे इथे मंदिर आहे हनुमंतांचं. आणि हा रस्ता आता अजून आपल्याला पोहोचवेल मेन एरंडोल दाढे रस्त्याला. चला पुढे दाखवतो मी तुम्हाला. बघा इथे सुनसान आहे एकदम व्हिडिओ काढण्याची. कारण माझा जो मोबाईल आहे तो टोटली ब्लॉगिंग मोबाईल आहे, त्याच्यामुळे तो ब्लॉग अगदी सहजगत्या मला बाईकवरून पण शूट करता येतो. आणि इथून आपण आता जातोय एरंडोल हायवेला. हा जो एरंडोल हायवे, हा एरंडोल हायवे आता लागेल आपल्याला. गालापूर ग्रुप ग्रामपंचायत गालापूर म्हणून पुढे गाव आहे आता. तर आता इथे स्पीड ब्रेकर खूप आहेत, तर मला शूट करता येणार नाही. पुढे हे बघा इकडे डोंगर आहे. इथे आता पुढे रस्त्याचं काम चालू आहे. डायव्हर्शन आहे इकडून रस्ता. इथे पुलाचं काम चालू आहे आता. हे इथे बघा छोटासा पूल आहे हा. आणि हे वळाचं झाड आहे, खूपच जुनं झाड आहे. 9 किलोमीटर. निपाने 3 किलोमीटर. भातखंडे 3 किलोमीटर येतो. आणि हा भातखेडा 2 किलोमीटर इकडे जातो. बामणे निपाने 3 किलोमीटर. उतराण 9 किलोमीटर येतो. तर हा आता रस्ता उतराणला जातोय. 9 किलोमीटर उतराण पार करायचं आहे आता आपल्याला. मग तिथून 5 किलोमीटर पुढे गाव. उतराण पार केला, पण उतराण गाव आहे. उतराण पार करून आता पुढे भातखंड, मग कानपुर्ली. म्हणजे साधारणतः 5 किलोमीटर अंतर राहिलं आहे आपलं. बघा इथपर्यंत आलो आपण फायनली. हे आपल्या गावाचं गेट आहे. राम राम. तर हे गाव आलं फायनली. हे आपलं गाव. चला मग घरी भेटू. पोहोचलो घरी. बाबा झोपले का? इथे झोपले बाबा आता.
अशी आहे बाबांची कंडिशन. नाना नाना नाही बाबा आता ओळखत पण नाही, कारण 8-10 दिवसापासून अन्नच नाही पोटामध्ये. चहा पण नाही पिणार का? आज चहा पण नाही पिले. उठा नाही का? चहा पितस का? चहा प्यावाने? चहा प्यावाने का? चहा हा प्यावाने? चहा पितस का म्हणतो? चहा हा हा